सांगायचं आन्सर ते. ओके. सिंपल प्रेझेंट. येस, वाव, व्हेरी गुड. सिम्पल प्रेझेंट. बरं, चॅटिंगमध्ये सांगा, चॅटिंगमध्ये. ओके. ओके. मी त्याला तुझ्याविषयी सांगितलं. व्हेरी गुड किरण. सिम्पल पास्ट. व्हेरी गुड किरण साळुंके. सिम्पल पास्ट. पप्पा मला ओरडतील. तो मला ओरडतील. व्हेरी गुड आरती. सिम्पल फ्युचर है ना. ओरडतील ना. असं ओरड नाही येत, ओरडतील. सिम्पल फ्युचर. नाही पप्पा मला ओरडले असं असतं ना. ओरडले मग सिम्पल पास झाला असतं, पण ओरडतील ना. सिम्पल फ्युचर. तुझा भाऊ मस्ती करत आहे म्हणजे मस्ती करतोय असं म्हणतात ना. तुझा भाऊ मस्ती करत आहे. विजय हाफ बरोबर आहे. इट शुड बी प्रेझेंट कंटिन्युअस. ओके. प्रेझेंट कंटिन्युअस. येस आरती. प्रेझेंट कंटिन्युअस. तुझा भाऊ मस्ती करत होता. विशाल. पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस. तो गावाला पोचला असेल. नाही, तो खोटं बोलत असेल. खोटं बोलत असेल. व्हेरी गुड चेतन. फ्युचर कंटिन्युअस. ओके. आता तुम्हाला मी सेंटेन्सेस देतो आणि मग सेंटेन्सेसची आपण प्रॅक्टिस पण घ्यायची आहे. तुम्ही हे व्हिडिओ बघता ना, तुमच्या फ्रेंड्सना सांगा सबस्क्राईब करायला म्हणून. हे आय मीन नो हरी वगैरे झालं आहे का आपलं. किरण, चेतन, आपलं झालं आहे हे. आय मीन नो हरी, आय एम नॉट इन कंडिशन टू टॉक झालं आहे आपलं. ओके. हे झालं आहे ना. हे खालचं बाकी आहे. हे इथून बाकी आहे. हे सेंटेन्सेस बाकी आहेत आपले. का बघा. अच्छा. आधी ना हेल्पिंग वर्ब म्हणजे काय ते बघा. हां, बघा हेल्पिंग वर्ब मी म्हटलं ना, कधी पण टेन्स बघायचा असेल ना, टेन्स ओळखायचा असेल ना की वाक्य कोणत्या काळामध्ये आहे, तर वाक्यामध्ये ना हेल्पिंग वर्ब बघायचं पहिले.
आणि वाक्यामध्ये हेल्पिंग ऑफ नसेल ना, ह्यांच्यापैकी एकही नसेल ना, मग मेन ऑफकडे बघायचं. जसं की गो, कम, राईट हे सगळं बघायचं. आता ह्याच्यामध्ये हेल्पिंग ऑफ बघा कोणकोणते आहेत. एम, इज, आर, वॉज, वर, विल, वुड, शाल, शुड, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड, डेअर, ऑट टू. टोटल 23 हेल्पिंग ऑफ्स आहेत. ठीक आहे. हे हेल्पिंग ऑफ महत्त्वाचे आहेत. दिज आर कॉल्ड ॲज द बॅकबोन ऑफ इंग्लिश. त्याला इंग्लिशच्या पाठीचा कणा म्हणतात हेल्पिंग ऑफ्सला. त्यामुळे हे तुमचे चांगले असणे गरजेचं आहे. ठीक आहे. बघा ना, आता इजला एन टी जोडलं. एन टी म्हणजे काय, नॉट. त्याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आहे एन टी. मग इजला इझंट, आरचं आरंट बनतं नॉट लावल्यावर, एन टी जोडल्यावर. वॉज, वॉझंट, म्हणजे वॉझंट म्हणजेच काय, वॉज नॉट. आरंट म्हणजेच काय, आर नॉट असं येते. वरचं वरंट, पण विलचं विलंट नाही बनणार, हा वोंट बनणार. वॉन्ट, वुड, वुडंट, शुड, शुडंट, शाल, शांट, हॅव, हॅवंट, हॅज, हॅझंट, हॅड, हॅडंट, डू, डोंट, डज, डझंट, डीड, डिंट. त्याला डिडंट नाही बोलायचं, हा डिंट बोलायचं. जनरल मराठी म्हणूनच्या मुलांना सवय अशी डिडंट बोलायची, पण इट शुड बी कॉल्ड प्रोनाऊन्स्ड डिंट. कॅन, कांट, कुड, कुडंट, मे, मेंट, माईट, मायटंट, मस्ट, मसंट. त्याला मस्टंट नाही म्हणायचा, मसंट म्हणायचं, मसंट. ओके. नीड, नीडंट, डेअर, डेअरंट, ऑटंट, टू, ऑट टूचं. आणि वरचं होतं ना ॲम, त्याला ॲमंट नाही होणार त्याचा आरंट होणार. ठीक आहे. तसं आपण बाहेर जाऊया का? शॅल वी गो आउट? मी उद्या जाईन आणि त्याला भेटेन. आय विल गो अँड मीट हिम टुमॉरो. 2 वाक्य आहेत बघा. एक पहिलं वाक्य काय आहे, आय विल गो. आणि दुसरं वाक्य काय आहे, मीट हिम टुमॉरो, त्याला उद्या भेटेन. एक मी उद्या जाईन, आय विल गो. आणि दुसरं वाक्य काय, त्याला भेटेन अँड मीट हिम टुमॉरो. ठीक आहे. पुढचं बघा. डू यू थिंक ही विल कम? तुला वाटतं का तो येईल म्हणून? वेअर डिड ही गो? तो कुठे गेला? माझा भाऊ कुठे गेला? वेअर डिड माय ब्रदर गो? तो कुठे गेला? वेअर डिड ही गो? माझा भाऊ कुठे गेला? वेअर डिड माय ब्रदर गो? माझी बहीण कुठे गेली? वेअर डिड माय सिस्टर गो? अरे, माझा मोबाईल कुठे गेला? वेअर डिड माय मोबाईल गो? असं. आय डोंट नो वेअर ही वेंट. माहीत नाही तो कुठे गेला. डू यू नो वेन ही विल कम बॅक? तुला माहिती आहे का तो परत केव्हा येईल? डू यू नो वेअर ही लिव्स? तुला माहिती आहे का तो कुठे राहतो ते? लीव हर, वॉश हर फीट अँड लीव हर. हां, लीव हर, वॉश हर फीट अँड लीव हर. आय कांट रिमेंबर वेअर आय पुट माय वॉलेट. मला आठवत नाही की मी माझं पर्स कुठे ठेवली ते. ही वॉज सरप्राइज्ड. तो आश्चर्यचकित झाला. ही वॉज फ्रायटन्ड. तो घाबरला. तर फूडचं थर्ड फॉर्म काय असतं? कशाचं? फूड स्पेलिंग? फूड पी टी. हां, पुट. हां, पुट. ओके. पुट आहे ना, पुट असा वर्ब आहे की जिथे तिन्हीही फॉर्म सेम असतात विजय. हां, पुट, कट. ठीक आहे. ओके ओके असे काही वर्ब्स आहेत ज्यांचे तिन्हीही फॉर्म चेंज होत नाहीत. ओके. गुड क्वेश्चन. ओके.
आय कॅन्ट रिमेंबर वेअर आय पुट माय वॉलेट. मला आठवत नव्हतं मी पर्स कुठे ठेवली ते. वॉलेट म्हणायचा, पर्सला काय म्हणायचं, वॉलेट. छान वाटतं ऐकायला. ही वॉज सरप्राईज्ड, त्याला आश्चर्यचकित झाला तो. ही वॉज फ्रायटन्ड, तो घाबरला. ही वॉज हॅपी, तो आनंदी झाला. ठीक आहे. ही वॉज अपसेट, तो अपसेट झाला. तसं. आणि मी अपसेट झालो, आय एम अपसेट, आय वॉज अपसेट. ही इज सरप्राईज, तो आश्चर्यचकित झाला आहे. मी आश्चर्यचकित झालो, आय वॉज सरप्राईज्ड. मी घाबरलो, आय वॉज फ्रायटन्ड. असं. नेक्स्ट. ही वॉज प्लीज टू मीट अस, तो आम्हाला भेटून खूप आनंदी झाला. आय विल नॉट बी हिअर टुमॉरो, मी उद्या इथे नसेन. मी उद्या इथे नसेन, आय विल नॉट बी हिअर टुमॉरो. ओके. आणि मी उद्या इथे असेन, मग याच्यामध्ये आपण नॉट कट करायचं. आय विल बी हिअर टुमॉरो असं आहे. आणि जर का मला हे विल नॉटला जोडून बोलायचं तर काय बोलणार मग? आठवा मगाचं. I won't be here tomorrow. व्हेरी गुड आरती. आय वॉन्ट बी हिअर टुमॉरो. व्हेरी गुड. आय वॉन्ट बी हिअर टुमॉरो असं. टुमॉरो आय विल बी गोईंग आउट, उद्या मी बाहेर जाणार आहे. इकडचे आपण दारावर गेलो, बेल आपण वाजवली का, डोर नॉक केलं, आपण काय म्हणतो, एक्सक्यूज मी, इज एनीवन देअर, कोणी आहे का? नेक्स्ट. माय ब्रदर इज अबाउट युअर एज, माझा भाऊ तुझ्या वयाचा आहे. ही इज माय बिग ब्रदर, तो माझा मोठा भाऊ आहे. ही इज माय एल्डर ब्रदर म्हटलं तरी पण चालेल. ही इज माय बिग ब्रदर, ही इज माय एल्डर ब्रदर. ओके. नेक्स्ट. दिस प्लेस इज व्हेरी डिअर टू मी, ही जागा आहे ना माझ्या आवडीची आहे, हे माझं आवडचं ठिकाण आहे. दिस प्लेस इज व्हेरी डिअर टू मी. ही इज नॉट ॲट होम, तो घरी नाही आहे. आणि तो घरी आहे, ही इज ॲट होम झालं. आय थिंक शी इज नॉट वेल, मला वाटतं की तिला बरं वाटत नाही आहे. ठीक आहे. आय थिंक म्हणा, आय गेस, आय सपोज, आय अज्युम, सगळ्यांचा अर्थ एकच आहे. आय थिंक, आय गेस, आय सपोज, आय अज्युम म्हणजे काय, मला वाटतं. शी इज नॉट वेल, तिला बरं वाटत नाही आहे. विल ही बी ॲट होम, तो घरी असेल का? आता हे प्रश्न झाला ना, विल ही बी ॲट होम, तो घरी असेल का? आता मला असं बोलायचं आहे, तो घरी असेल. माहिती मी कसं बोलणार, पहिले सब्जेक्ट बोलणार आणि मग हेल्पिंग ऑफ त्यानंतर बोलणार. म्हणजे असं बोलणार, ही विल बी ॲट होम. कळलं? असं. ही विल नॉट बी ॲट होम, तो घरी नसेल. ठीक आहे. आता ह्याचा प्रश्न करा बरं मराठीमध्ये, तो घरी नसेल का, असं झाला प्रश्न मराठीमधला. इंग्लिशमध्ये सांगा तुम्ही काय करणार, तर सांगा काय करणार इंग्लिशमध्ये. Will he not? व्हेरी गुड. पहिले विल बोलायचं आणि मग ही बोलायचं. विल ही नॉट बी ॲट होम, तो घरी नसेल का, असं. किती सोपं आहे क्वेश्चन म्हणून इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये पण सोपं आहे. मराठीमध्ये का लिहायचं आणि क्वेश्चन मार्क करायचा, प्रश्नचिन्ह. आणि इंग्लिशमध्ये कसं करायचं, हेल्पिंग ऑफ पुढे घ्यायचं, सब्जेक्ट नंतर लिहायचं, झालं. जसं की आय एम युअर फ्रेंड, मी तुझा मित्र आहे. मी तुझा मित्र आहे का, मग कसं बनणार इंग्लिशमध्ये. Am I your friend? व्हेरी गुड चेतन. एम आय युअर फ्रेंड, झालं वाक्य. ही इज अ फनी चॅप, हा खरंच खूप गमताड्या मुलगा आहे. गमताडा म्हणजे ना काय काय मुलं खूप खूप हसवतात, खूप मजा मस्करी थट्टा मस्करी करत असतात, सगळ्यांना हसवतात. आपण अरे खूप गमताडा, अरे ये लड़का बहुत मजाक करता यार. ही इज अ फनी चॅप, तर गमताड्या मुलगा आहे. फनी चॅप म्हणजे काय, मुलगा, पोरग. मग चॅप म्हणतात, गाय म्हणतात, GUY गाय. ही इज अ फनी गाय, ही इज अ फनी चॅप, ही इज अ फनी लॅड, LAD लॅड. ठीक आहे. चला घ्या पुढे. दिस इज युअर प्रॉब्लेम नॉट माइन, ही तुझी समस्या आहे, माझी नाही आहे. नॉट माइन. मग माझीला तर माय म्हणतात ना, मग माइन का लिहिलं आहे मी.
ज्या वेळेला माय हा शब्द वाक्याच्या शेवटी येतो ना तेव्हा तो माइन बनतो. जसे योर हा शब्द शेवटी येतो ना वाक्याच्या तेव्हा योर्स बनतो. एस लावायचा पुढे. हे बघा, दिस इज युअर प्रॉब्लेम नॉट माइन. ह्या तुझा प्रॉब्लेम, माझा नाही आहे. व्हेर इज संस्कार? संस्कार कुठे आहे? ही इज अपस्टेअर्स. तो वरती आहे, वरच्या माळ्यावर आहे. अपस्टेअर्स म्हणायचं. तो खाली आहे, ही इज डाऊनस्टेअर्स. आता प्रश्न बनवा बरं. तो वरती आहे का? तो वर आहे का? Is he upstairs? येस. इज ही अपस्टेअर्स? गुड. नेक्स्ट. ही इज ट्रूली अ ग्रेट ऑरेटर. म्हणजे माहिती आहे काय, खरंच हा चांगला वक्ता आहे. हां, ऑरेटर म्हणजे काय, भाषण करणारा वक्ता. ही इज ट्रूली अ ग्रेट ऑरेटर. ही इज ट्रूली अ ग्रेट टीचर. ही इज ट्रूली अ ग्रेट पर्सन. ही इज ट्रूली अ ग्रेट गाय. ही इज ट्रूली अ ग्रेट क्रिकेटर. ठीक आहे, तसं. विच क्लास आर यू इन? तू कितवीमध्ये आहेस? आर यू इन अ हरी? तू घाईत आहेस का? नो, आय मीन नो हरी. आपण झालं ना ते. वूज पेन इज दिस? हा पेन कोणाचा आहे? इट्स माइन, माझा आहे. है ना? इज इट योर्स? हा तुझा आहे का? येस, इट्स माइन, माझा आहे. लेक्चर संपला, रिएंट्री करायची तुम्हाला बाळांनो. आता आपण सेंटेन्सची प्रॅक्टिस घेऊया. ठीक आहे. आफ्टर द लेक्चर यू हॅव टू रिएंटर. डॅडा, संपला लेक्चर? नो बेटा, नॉट येट. डॅडा, आम्हाला केवढे डाऊट्स मारायला लागले. बरं झालं पप्पा आणि बाईक आणली. गुड. अरे डॉक्टरकडे गेले, डॉक्टर बोलले तिकडे जावा, तिकडे गेलो. मग दुसऱ्या दवाखान्यात गेलो, ब्लड टेस्ट. पहिला ब्लड टेस्टकडे गेलो, दुसऱ्या ब्लड टेस्टकडे गेलो. मा बोलली म्हणून तिकडे उद्या भेटणार बोलत होते. मग बँकमध्ये गेलो, मग तिकडून पैसे घेतले. मग फर्स्ट याचे आता मिळणार ना रिपोर्ट? 9 वाजता. डॉक्टर आहेत पर्यंत ना? त्याच टेस्टचे का? टेस्टचे का? मग परवाला बोला देईन म्हणून. परवाला बोला देईन म्हणून लगेच 9 वाजता. ठीक आहे. ओके. ॲडमिट 2 आहेत. झाले ॲडमिट जॉईन. समर्थ जाधव. आरती, टर्न ऑन युअर व्हिडिओ अँड ऑडिओ. समर्थ जाधव आले. समर्थ जाधव. आरती, टर्न ऑन युअर व्हिडिओ अँड ऑडिओ. तू काय करतोस? तू काय करतेस? कसं बोलणार? Is this question for me, sir? येस येस, इट इज फॉर यू. तू काय करतेस? कसं बोलणार? What do you up to? ओके. Or what have been up to? ओके. मी शिकते. I'm study. I study. ओके. तू कुठे राहतोस? कसं बोलणार? Where are you from? Where are you living? ओके.
should be where do you live? Where do you Yes. मी where do you live? ओके. मी मुंबईमध्ये राहते. कसं बोलणार? I live in Mumbai. गुड. तुझ्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत? How many members are in your family? ओके. माझ्या फॅमिलीमध्ये 5 मेंबर्स आहेत. There are 5 members in my family. ओके. तू सरांना का नाही सांगत? Pardon, sir? तू सरांना का नाही सांगत? Why don't you to tell to येस. वाय डोंट टू टेल सर? गुड. तू मला का नाही सांगत? why don't you tell me? ओके. तू गणेशला पाहिलंस का? Did you see Ganesh? मी त्याला नाही पाहिलं. No, I didn't see him. ओके. थँक यू. टर्न ऑफ युअर व्हिडिओ अँड ऑडिओ बेटा. नाव नेक्स्ट कंटेस्टंट चेतन. अश्विनी, तुझा फर्स्ट डे आहे त्यामुळे मी तुला उद्या विचारेन. हां बेटा, इट्स युअर फर्स्ट डे ना, त्यामुळे. चेतन, तू काल फोन का नाही केलास? Why don't you call yesterday? ओके. वाय डिंट यू कॉल यस्टरडे, है ना? इट्स अ पास्ट टेन्स ना. सो वाय डिंट यू कॉल यस्टरडे. आणि कॉलच्या ऐवजी अजून 2 वर्ड आहेत माहिती आहे ना. वाय डिंट यू फोन यस्टरडे, वाय डिंट यू रिंग यस्टरडे, है ना? ओके. लोक तुला हसतील. People laugh at you. ओके. पीपल विल लाफ ॲट यू. तू खूप बदलला आहेस. You have changed a lot. अच्छा. आणि तो खूप बदलला आहे. तो कसं बोलणार? He changed a lot. ही He's यू. हां, यूच्या पुढे हॅव होतं ना. मग हीच्या पुढे हॅव नाही लावणार आपण. यूच्या पुढे आपण काय लावायचं? हॅवचा भाऊ हॅज, है ना. नाव असेल ना तर मग हॅज लावायचं. नाव, ही, शी, ते हॅज लावायचं. ओके. ही हॅज चेंज्ड अ लॉट. ओके. पण समजा असं असेल तर तो खूप बदलला आहे का, प्रश्न बनवला मी. तू बनव बरं प्रश्न. मग ही हॅज चेंज्ड अ लॉटचा प्रश्न बनव तू. has he changed a lot. गुड. बरोबर. असं तुला वाटतं. You think ओके. एनी करेक्शन? असं तुला वाटतं. कोण सांगेल का एनी करेक्शन? that's you think. दॅट्स वॉट यू थिंक, है ना. दॅट्स वॉट यू थिंक. दॅट्स वॉट यू थिंक. नीट शिस्तीत वाग. Behave yourself. गुड. तोंड सांभाळून बोल.